गाईज केक आलेला आहे, बघू द्या केक. थांबा, हे बघा किती मजल्याचा आहे? 4 फ्लोर. 4थ्या फ्लोअरवर बनवलेलं आहे. ऐक 4 फ्लोअरचं आहे, 4थ्या फ्लोअरवर बनवलंय ना. त्यांचं घर ज्यांनी बनवलेलं आहे त्यांचं घर 4थ्या मजला आहे ते. मुंगशिरा आहे, मुंगशिरा. राजस्थानी मुंगशिरा, राजस्थानी मुंजळी. हे बघा पेराव आणि राजस्थानी मुंगशिरा. हा का मेनू मध्ये का? मेनू मध्ये आज खाऊ सगळे मेनू. राजस्थानी एक्सक्रीम पण आहे. एक्सक्रीम. येस. अरे वा. बटरस्कॉच. आईला आपली वॉशिंग सेंटरवरची गँग आली. वॉशिंग सेंटरवरची गँग आली. दुपारचं ताक जिरलंय का? दुपारचं ताक जिरलंय. चार कापड घेऊन आलोय. 4. हा का? लय मोठा केक होता ना. 2 व्हीलरवर चाललो होतो भाऊ, म्हणले जावं गाडी घेऊन. 5 जण गाडी. बोल. खूप जास्त छान जेवण होतं. खूप मजा आली. कोरके मावशी बोला. हे नका बोलू. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. आणि आजच्या व्लॉगमध्ये जायचं आहे एका इव्हेंटला. मित्राचे वडील आहेत, त्यांचं रिटायरमेंटचा प्रोग्राम आहे आणि त्यासाठी जायचं आहे. आणि तिथलं शूटचं पण काम आहे, त्यामुळे तिथली धमाल मस्ती. आणि मित्र म्हणजे असं काय लांबचं नाही, तो आपल्या व्लॉगमध्ये आहे. त्याची एक रील खूप व्हायरल झाली होती. आमरस फेम सौरभ वाघमारे यांचे वडील आहेत ते. कारण एक मित्राच्या लग्नात आमरस खाताना तो आमरस सांडला होता. त्या आमरस घेताना ते बादली वगैरे त्याची एक रील केली होती आपण, ती व्हायरल केली. आणि तेव्हापासून त्यांना नाव आहे आमरस फेम सौरभ वाघमारे. त्यांच्याच वडिलांचा आज आहे रिटायरमेंटचा प्रोग्राम. तर जाऊयात, आणि वाढदिवस देखील आहे, त्याच्यामुळे तिकडं जाऊयात. आणि शूटचं काम असल्यामुळे व्लॉग आणि शूटचं काम दोन्ही होणार आहे. आणि विशेष म्हणजे सगळे मित्र परत एकत्र येणार आहेत. तामाने असेल, उद्देश असेल, बाकीचे सगळे मित्र परिवार सगळे एकत्र येणार. त्याच्या जी काय धमाल मस्ती होणार आहे ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि माझी जी एक इमेज झालेली आहे तयार, ती म्हणजे हा फक्त खाण्यासाठी जातो, खातो 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 ते देखील. त्याच्यामुळे लय खूप मला चिडवतात. ते काय करणार आता, आहे ते आहे, झालं इमेज तयार, तर आता काय करणार. मग ते देखील तुम्हाला ती मज्जा मस्ती चिडवी या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. चला जाऊयात प्रोग्रामला. चलो गाईज, कार्यक्रम ठिकाणी आलेलो आहो आम्ही. आणि हॅलो गाईज, राम राम लड्डर. आमरस फेम. आमरस नाही, मुंगशिरा आहे, मुंगशिरा. राजस्थानी मुंगशिरा, राजस्थानी मुंजळी. हे बघा पेराव आणि राजस्थानी मुंगशिरा. हा का मेनू मध्ये का? मेनू मध्ये आज खाऊ सगळे मेनू. राजस्थानी एक्सक्रीम पण आहे. एक्सक्रीम. येस. अरे वा. बटरस्कॉच. आईला चांगले ऍक्शन, काय म्हणते त्याला, शब्द चांगले. नवीन डिक्शनरी. तू कंपनी सांग ते जाऊ दे. ते एवढे कोणत्या कंपनीतून रिटायर झाले ते फक्त सांगितले. सांग ना कंपनीचं नाव घे फक्त तू. या ठिकाणी आमच्या जरा जवळ नाही, हा तो मंच नाही. हा ना, काल होता ना, त्याच्यासाठीच हा मंच घेत नाही. हे बघा काहीच, कंपनीचं नाव आहे ना त्या फ्लेक्सवरती आहे. कंपनीचं नाव आहे स्पॅको. यांनी काय वाचलं काल माहिती का? रचको. ते स काढलं होतं ना, आणि माग च चालतात स्पॅको. झालं टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड. रचको प्रायव्हेट नाही, प्रांजल लिमिटेड. त्याला वाटलं उशीर. आज आला एक नवरदेव. त्याला वाटलं उशीर. हा या महाराष्ट्राचे आवाले फेम. महाराष्ट्राचे येऊ पण होतं, त्याला काय सांगतो. काय वाय आर यू डिप्रेशन. अरे हावर यू असतं ना, वाय आर यू. इथं का आलंय? अरे नाही वाय यू हिअर. ती डिक्शनरी वेगळी. यू हिअर माझं कसं नाही ते सांगायचं. वाय यू आर हिअर म्हणजे तू म्हणतोय ते इथं तू आहे ते. नाही, तुमची इंग्लिश कळू द्या ना जरा कशी. आतली व्हायरल करीन ना मग. याच्यासाठी कार्यक्रमात ब्लॉग करतो असतो आम्ही. कार्यक्रम एका ठिकाणी चालू असतो, पण आमची मस्ती ना धिंगाणा एका ठिकाणी चालू असतो. हा, याचं राहिले त्यामुळे जरा नाही यार. आणि तसंच 60वा वाढदिवस
या ठिकाणी आपण सर्वजण मिळून संपन्न करत आहोत. या ठिकाणी आपण विविध क्षेत्रातील सर्व चालू झाला कार्यक्रम आहे बघा. त्या ठिकाणी आपण मनोगत व्यक्त करायचे आहे. आभार व्यक्त. समोनीच कॉलिंग मी. हॉटेलचे मॅनेजर साहेब आलेले आहेत. या सर बसा. काय म्हणता सर? काय तुमच्यासाठी आलो आहे मी, जरा बघा काहीतरी. काय बघू? आमची सेवा आम्हीच तुमच्याकडे बघतोय. आम्हाला स्टार्टर द्याल तुम्ही कॉम्प्लिमेंटरी, बस बाकी काय. सर सगळं मॅनेजमेंट बघतात बरं का सागा हॉटेलचं. आम्ही एकतरी रेट कमी करतो, हां स्टार्टर देतो, पण तुम्ही जर दोन्ही गोष्टी मागितल्या की नाही होऊ शकत. बरोबर. क्वालिटी सगळ्यांना नाही. तिघांसाठी करा काहीतरी. त्यांसाठी सागाला नाही, कृष्णा वेजला जावं लागेल. ठीक आहे, जाऊ बसायला काय तिथं बसू. बसा आणि ते तुम्हाला देतील स्टार्टर आणि त्याचं बिल नंतर पेड करून खाली. आई शपथ. सॉरी सर, बाय बाय. चलो काय एक एक यायला लागलेत. आपली वॉशिंग सेंटरवरची गँग आलीत. वॉशिंग सेंटरवरची गँग आलीत. दुपारचं ताक जिरलंय का? दुपारचं ताक जिरलंय. चार कापड घेऊन आलोय. हा का? त्याला हवं आहे मग कापड बघितलं, कापड घेऊन यांनी आणलं माझं कापड. जरा भाषण चालू झालं. प्रेमाचं चित्र आमच्यावर अविरतपणे आहे असे आमचे बाबा. आणि बाबांचा आज वाढदिवसही आहे 60वा आणि त्यांची आज सेवानिवृत्त देखील होत आहे. आलो नाही ना, 4 माळ्याचा आहे. घेऊन जाऊ. काय करायचं? हॅलो गाईज, चलो आता आम्ही चाललोय केक आणायला चाललोय आम्ही. आणि केक आणायचा आहे मोठा. आणि गाडीत फुल झाली गाडी. इथं केकला जागाच नाही राहिली. नाही ठीक आहे, टू व्हीलरवर केक आणता यायचं नाही म्हणून आपण फोर व्हीलर घेतली. आता फोर व्हीलर मध्ये पण जागा नाही राहिली. अख्खी पॅक झाली फोर व्हीलर. केक आणायचं नावाखाली. चल समरूप आहे ना. सनरूफ मध्ये ठेवतो काय केक? समरूप मध्ये काढू केक यूज तो राहीन का त्यातलं काय? गाडीवर लक्ष आहे माझं. नाही तू मागे बस, आम्ही चालतो. आम्ही नाही, एकानेच कोणतरी. सगळ्यांनी गाडी चालून नाही जमायचं. चालवायचं नाही. लाईट लावतोय मी. आता दिसलं पाहिजे ना याच्यात. ठेवायचं नाही रो. मी इथं बसतो. मॅनेजमेंट नेवर फेल. ज्याचं करावं बोललं ते म्हणतो मला यायचं. ते डायलॉग मानला होता, तोंडात तेच आला होता. गाईज केक आलेला आहे. बघू द्या केक. थांबा, हे बघा किती मजल्याचा आहे? 4 फ्लोर. 4थ्या फ्लोअरवर बनवलेलं आहे. ऐक 4 फ्लोअरचं आहे. 4थ्या फ्लोअरवर बनवलंय ना, त्यांचं घर ज्यांनी बनवलेलं आहे त्यांचं घर 4थ्या मजल्यावर आहे ते. हा का? 4 फ्लोअरचा केक आहे आणि आता म्हणतो 4थ्या मजल्यावर बनवलंय. बरं का? बिल्ड झालं नाही. हळूहळू स्लॅब तास आहे. वितळण स्लॅब वितळण नाही डासळ. आले बोला बंद कर पहिलं, मी वेगळं काहीतरी बघितलेलं. काय लय मोठा केक होता ना. 2 व्हीलरवर चाललं होतं बा, म्हणलं जावं गाडी घेऊन. 5 जण गाडी. मग पैठण आणि आनंद सोनया माळे फाटा या संस्थांच्या वतीने अरे केक तर कापू द्या. बघा इथं अजून ओवाळायचं चालू आहे. आणि ना 1 मिनिट हे बघा जेवायला घेतलं यांनी. उशीर झाला बरोबर 9:30 वाजले. फोटोज सर्वांनी समोर बघा इथे. लिंब लागली. लिंब दाखवा. लिंब तू टाकलेत ना ताटात. काय तोंडात घालतो काय? आणि कॅमेरा तुझ्याकडे. अरे खाली कॅमेरा. एवढं गाणी शिकवली. बोल. गाईज खूप जास्त छान जेवण होतं. मजा आली. खूपच मजा आली. कोण की मावशी बोला. हे नका बोलू. हॅलो, खूप छान जेवण होतं इथं. आम्हाला खूप मस्त वाटलं. अगदी खूप सुंदर वाटलं. जेवणही खूप वाटलं. गाईज आता आम्ही जेवण करतोय. खाली यांनी ढकल ना काढली. कोणती
आज ज्या मराठीमुळे मुळे जगाबद्दल आपण हे बनवलं होतं, मुळ्याला जरा पाणी कमी झालंय. तो स्वतः दादांसोबत जेवायला बसलेला आहे. दाखव. कस काय बायको तर शेजारीचे. मग केक खायला बटन दाखव. बटन काय आहे? लूज आहे, लूज आहे, लूज आहे, लूज आहे. मग शिलाई उसवली. याचं जाऊ दे. तू काय किती वेळ झालं तू बघ ना, तोंडाला आला बस करा. 11 वाजता किती वाजले आता? 11 वाजले. 11 काढलंय की तोंडावरला हावभाव पण बदलतोय. तोंडात गेली पार चरबी. आम्ही कसं काय करणार? व्हिडिओवरती डिबेट चालू आहे. तुला जर नको करू. झालं आता तुम्ही सांगा कोणी कोणाला धरलंय. प्रयत्न चालू आहे दोघांचे. जसं होईल तसं होईल, काय विषय नाही. हॅलो, तुम्ही कधी कोणता पंच मारताना सांगता येत नाही म्हणून आपलं चालू करून ठेवले हो. एखादा जोक वगैरे तेवढंच. चलो गाईच, सगळं उरकलंय आमचं, आवरलंय आणि निघायचं. पार 11:30 वाजत आलेले आहेत आणि सांगता घेऊयात. महाराज थोडा निरोप समारंभ घ्या ना. निरोप समारंभ. आपण आलात, आम्ही आपल्या आभारी आहोत. आज या ठिकाणी आपण आपण सर्वजण या ठिकाणी आज या ठिकाणी आनंदाच्या समदुःखाच्या प्रसंगी आपण सर्वजण आमच्या सुखात सहभागी झालात. आम्हाला सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी वेळात वेळ काढून आपण उपस्थित राहिला. खरं तर आजचा दिवस राष्ट्रीय वाढदिवस असल्यामुळे अनेक जणांना अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रम होते, परंतु आम्हाला प्राधान्य देऊन आमच्यावरचं प्रेम तुम्ही व्यक्त केलेलं आहे. तरी सर्वांना मनापासून सर्वांचे आभार आहेत आणि असंच प्रेम कायम राहू द्या. रामकृष्ण हरी. जय हरी. धन्यवाद. आम्ही तू थांब, हे काय बोलते बघू फक्त. आभार प्रदर्शनाला थांब. बोल बरं. आभार हे बोलले थोडं तरी बोल ना. धन्यवाद. जिरली आमची. संपला कार्यक्रम. चला निघालो होतो घरी. चांगलं याला आहे ना आईस्क्रीम खायची, त्यामुळे थांबलं. आईस्क्रीम पहिलं या आगं. अरे ह्याच वेळेचं तू काम केलं ना, त्या स्वतःचे पैशाने खाशील. मला हिशोब करायचा त्यांचा, पैसे त्यांचे 3 फोन झाले. आता फोन हिशोब उघडला. हा ना. मग आहे. चला लवकर. चल. चलो गाईज, फायनली आलेलो आहे घरी आणि आता रात्रीचे बघा 11:50. अरे हे आयफोन असं हे गडबड करतं. 11:50 झालेले आहेत आणि फायनली कार्यक्रम संपलेला आहे. तर आमचं काय असतं ना, कार्यक्रम ठीक आहे असतो, पण आम्ही कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त बाजूला जी काही धम्माल मजा मस्ती करतो ना, ती खरं पाहण्यासारखी असते, कॉमेडी असते, रेकॉर्ड करण्यासारखी असते. तेच मी या ब्लॉगद्वारे किंवा व्हिडिओजद्वारे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. तर आमची कॉमेडी मजा मस्ती कशी वाटते आणि माझे व्लॉग पाहिल्यानंतर थोडे वेळ का होईना तुम्हाला हसू येत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.